अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. नमस्कार, मी मधुरा. मी मनस्वी. मी मंथन. दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून खमंग, खुसखुशीत आणि गोडच गोड शुभेच्छा. तर गेले अनेक वर्ष खूप सारे DM मेसेज कमेंट येत आहेत की मधुरा, तुझं शॉपिंग काय असतं ते दाखव. तू शॉपिंग कुठे करते, तू कुर्तीच कुठे विकत घेते आणि ब्ला 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 एक्सेट्रा. सो अशा खूप साऱ्या रिक्वेस्ट आहेत, कुर्तीज वगैरे कुठे घेते. सो एक गोष्ट, आमची खरेदी आज आहे इथे बॅगेत, दाखवणार आहे. स्पेशल खरेदी आहे, खूपच युनिक. येस. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की दिवाळी स्पेसिफिक अशी खरेदी नाही होत. टू बी ऑनेस्ट, खूप प्रामाणिकपणे सांगते. समझ रहे हो ना. इव्हन लग्न झाल्यानंतरची पहिली दिवाळी, तेव्हाही मी स्वतःसाठी काही नव्हतं घेतलं. एक फायनान्समधला खूप छान धडा किंवा शिकवण आईबाबांची आहे की ऋण काढून सण साजरे करायचे नाही. सो जेव्हा लग्न झालं होतं नवीन तेव्हा खूप सारं कर्ज होतं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर जेवढे लागतील गरजेपुरते तेवढे पैसे ठेवून लोन रिपे केले आणि येस, दिवाळीची खरेदी केली, पण स्वतःसाठी नाही. घरात ज्या काही जबाबदाऱ्या असतात सो घरातल्या मोठ्या मंडळींसाठी केली. पण अगदी प्रामाणिकपणे सांगते की याच्यात कुठेही मला इन्सिक्युरिटीज नाही होत, फोमो नाही होत किंवा सणाला खरेदी झालीच पाहिजे, घेतलंच पाहिजे, ते ऑब्सेशन, हे सगळं नाही आहे. मुळातच मला खरेदीचा प्रचंड कंटाळा आणि वैताग येतो. नाहीच. येस, ऑनलाईन शॉपिंग होतं का? ऑनलाईन शॉपिंग, तेही काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात कलरच्या, काही शूटच्या, तर त्यासाठी मी खरेदी करते. सो असं सगळं आहे. आणि मी खूप लकी आहे की मुलंही त्या बाबतीत हट्टी नाही आहेत. कपड्यांच्या बाबतीत किंवा काही मटेरियलिस्टिक गोष्टी असतील, हेच हवं तेच हवं. तर मला मंथनचा एक कुर्ता आहे, तो जवळपास खूप रेसिपी व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितला असेल, तो जवळपास 3 ते 4 वर्ष वापरला, राईट. आणि त्यानंतर या वर्षी तो स्वतःहून म्हणाला की काहीतरी स्कूलमध्ये पार्टी आहे, तर तो त्याला ऑफकोर्स टाईट पण होत होता आणि घे, मग हा घेतला. येस. पण आणि मनस्वीच्याही तशा काही तक्रारी नसतात की मला हे हवं ते हवं. हा ड्रेस तिने माझा घातलेला आहे. किती वर्ष जुना? येस. सो माझे असे बरेच जुने ड्रेसेस आहेत जे घेतले गेले होते छोट्या छोट्या इव्हेंटसाठी आणि ते वापरले नाही. तर मनस्वीने आता रिलोकेशनमध्ये ते सगळे काढले, सॉर्ट आऊट केले आणि या दिवाळीसाठी मी हा घालेल, पुढच्या दिवाळीसाठी हा, या सणासाठी हो, असं कॅटेगरायझेशन करून ठेवलं आहे. आणि फंक्शनल ड्रेस घेणं ऑलमोस्ट तिनेही बंद केलं, कारण तितका वापर नाही होत, किंवा घेतला तरी ती देखील तो सलग 3 ते 4 वर्ष वापरते. त्यात तिला तोच ड्रेस रिपीट करणं, त्यात काही तिला वावगं वाटत नाही, मला असं वाटतं. आणि दोन्ही मुलांचे वॉर्डरोब बघितले तर पूर्ण वॉर्डरोबमध्ये हार्डली 2 सेक्शन त्यांचे असतात की जिथे एक सेक्शन रोजचे वापरायचे कपडे आणि एक फार तर फंक्शनल कपडे, पण त्यातली अर्धे एवढेसे 1/4 भरलेले असतात. त्यामुळे अगदी प्रामाणिकपणे सांगते, कपड्यांची किंवा अशा भौतिक सुख मिळतील अशा वस्तूंची खरेदी किंवा ऑब्सेशन नाही दोन्ही. आणि मी खरंच खूप नशीबवान आहे, दोघांचाही त्या बाबतीत अजिबात हट्ट नसतो की अमुक तमुक हवं, अमकं हवं, याच्याकडे आहे माझ्याकडे नाही आहे, हा फोमो नाही दोघांमध्येही अजिबात नाही आहे. या घरातही म्हणजे रिलोकेट केल्यावरही तुम्हाला दिसतच असेल की इथेही आम्ही फारसे आर्टिफॅक्ट्स नाही घेतलेले किंवा देखावाच्या वस्तू नाही घेतलेल्या. जे काही आहे ते लिव्हिंग म्हणजे जिवंत झाडं आहेत, लिव्हिंग प्लांट्स आहेत. आणि जवळपास मनस्वीच्या रूममध्येही 10 ते 12 प्लांट आहेत आणि बाकी पुस्तकं आहेत. त्यामुळे शोभेच्या वस्तू पण नवीन घरात, म्हणजे ही क्लॅरिटी होती की नवीन घरात गेलं की जितकं शक्य असेल तितकं ते हंबल ठेवायचं, नम्र ठेवायचं
आणि त्यामुळे कुठेही तुम्हाला इथे असं वॉर्म डार्कनेस किंवा भपका नाही. जेव्हा इंटिरियर आम्ही डिझाईन करत होते तेव्हा पहिली प्रायोरिटी हीच होती की पांढरा शुभ्र रंग हवा किंवा मग फार फार तर बेज किंवा क्रीमकडे जाणारी शेड. सो त्या दृष्टीनेच हे घर पूर्ण डिझाईन झालेलं आहे. आणि सगळ्यात जास्त शोभेच्या वस्तू जे आहेत ती झाडं आहेत आणि त्यानंतर पुस्तकं आहेत. आणि खूप कमी अशा घेतलेलं आहे की जे लागेल इतकं. येस. सो कमिंग बॅक टू की आमची दिवाळीची खरेदी काय असते. यू वॉन्ट टू रिव्हील? फाईन. तुला करायचं? येस. सो ही आमची खरेदी आहे. हे मनस्वी, हे माझं आणि ते मंथनचं. सो मंथन अजून शिकतोय पण त्याला हे असे कॉमिक किंवा जे फनी वाचन आहे ते फार जाम आवडतं आणि तो खदखदून हसून जितकं वाचता येईल तितकं वाचन त्याला करायला आवडतं. राईट. त्याला असं फार सिरियस वगैरे असं तो स्टफ नाही वाचत. त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न करतोय. गीता म्हणून एक लहान मुलांसाठीचं पुस्तक आहे ते रोज 10 पानं वाचायचा प्रयत्न करतो. आणि मनस्वी तुझ्याबद्दल काय सांगते? मिस्टरी बुक्स वगैरे असे बेसिकली. म्हणजे तुला कुठल्या प्रकारचं वाचन करायला आवडतं? मिक्स. असं स्पेसिफिक नाही आहे, मूडवर डिपेंड. जे बुक उचलेल ती वाचते. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? येस. म्हणजे दोघेही खूप लहान आहेत त्यामुळे आत्ता कुठलाही काही गोष्ट कन्क्लूड करणं तितकं अपेक्षितही नाही आहे. पण वाचतात हेच माझ्यासाठी खूप आहे. तिला साहित्यामध्ये आवड आहे आणि त्यात कॉलिन हुअरची जास्त वाचली. काइंड ऑफ चाललंय अजून. ते वाचले. आणि तुला कॉमेडी फनी म्हणजे असं प्रत्येक लाईनला खळखळून हसलं पाहिजे असं. हो. त्याने ते पानं पण हायलाईट करतो आणि अशी वाचन करत असतो. बघू ना. मला वाचायचं नंतर 2 मिनिटात वाचायचं. आणि माझं चालू असतं स्वाध्याय की आता हे आहे हे मराठी भाषा उगम व विकास. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी हे भाषा तज्ज्ञ आहेत. सो भाषेचं ज्ञान त्याबद्दल म्हणजे मराठी भाषेचं विकसित कशी झाली, प्रांतीय त्यातला फरक, वेगवेगळ्या प्राकृत भाषा यावरही त्याबद्दल माहिती आहे. अजून वाचायला नाही घेतलेलं मी पण हे पुस्तक सध्या मी या दिवाळीसाठी माझ्यासाठी खरेदी केलं, माझ्या स्वअभ्यासासाठी. आणि शक्यतो एका वेळेस खूप सारी पुस्तकं नाही ऑर्डर करत आहे. ऑथर मात्र घेते मी. एक ऑथर घेतला तर कमीत कमी त्यांची 5 पुस्तकं तरी रेफर करते. पण जिथे मला माहिती आहे की आता हे पुस्तक मला फार निवांत त्यातलं नोट्स काढून नोट डाऊन करून वाचायचं आहे, सो तेव्हा ते पुस्तक एकच हाताळते मी. त्याचं वाचन पूर्ण झालं की मग पुढचं पुस्तक ऑर्डर करते. सो ही आहे आमची दिवाळीची दणदणीत खरेदी. राईट. सो तुला कसं काय जनरल नाही तर मंथनला कुर्ता आवडत नाही पण यावेळेस त्याने स्वतःहून घेतलेलं आहे. नेहमी टुचू होत. हो पण यू लुक कूल. छान दिसतं तुला. टोचत पण नाही ना. आणि नवीन शाळा आवडली ना तुला? छान आहे. सो कदाचित नवीन शाळेचा तो इम्पॅक्ट आहे. गुरुकुल पद्धतीची शाळा आहे की जिथे अगदी व्रतबंध संस्कार वगैरे होतात. शाळेचा पहिला दिवस होतो तेव्हा नमस्ते करून आणि गंध लावून स्वागत मुलांचं होतं. ॲन्युअल डेला एकही बॉलिवूड किंवा कुठल्याच त्यांच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूडचं गाणं नाही वाजत. आपले जे इष्टदेवता असतात किंवा देवदेवी आहेत त्यांची एक थीम घेऊन त्यावर पूर्ण तो दिवस किंवा तो इव्हेंट साजरा केला जातो. बरोबर. आणि योग आणि ध्यान हे मस्ट आहे रोज. आणि सर काय म्हणतात कसं फोकस करायचं?
डोळे बंद कर. होतं का? मेडिटेशन होतं काय? होतं ट्राय करतो. झोपून जातोस का? नाही. शिकतोय तू, शिकतोय. सो कसं वाटलं काय काय शॉपिंग रिव्ह्यू? चांगलं. सो तुला काय वाटतं? आर यू मिसिंग आउट समथिंग इन युअर लाईफ? 10वीचे मार्क्स. येस, मनस्वी 10वीत आहे. तिची नेक्स्ट वीक पासून PT3 आहे. सॅडली. आणि हो, तिला ते असं झालं की कधी एकदा 10th उरकते, त्यामुळे तिला तिचं बरंच वाचन तिने पेंडिंग ठेवलेलं आहे. बरेच ऑथर बुक्स तिने लिस्ट दिलेली आहे, पण 10वी होते त्यामुळे तिने तो कंट्रोल ठेवलेला आहे. आणि 10वी झाली रे झाली. नाही, सगळे करणारे म्हणते. आय होप तुम्हाला आमची दिवाळीची शॉपिंग, दिवाळीची खरेदी, दणदणीत झालेली खरेदी आवडली असेल. आणि तुम्ही काय काय करता, काय वेगळं वेगळं खरेदी करता तेही कमेंट करून सांगा. काय वेगवेगळे उपक्रम राबवतात तेही नक्की कळवा कमेंट करून. आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश रहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.